अहमदनगरमधले राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांना भाजपमध्ये आल्यास मंत्रिपद देऊ अशी ऑफर दिली आहे। राहुरीत झालेल्या युतीच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले। त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय नसलेल्या विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आता पुन्हा एकदा जोर आलाय। राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये आणण्यात कर्डिलेंची भूमिका ही महत्त्वाची राहिलेली होती। सुजयच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये फारसे आता सक्रिय नाहीयेत आणि त्यामुळे कर्डिलेंच्या आवाहनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। का त्यांना म्हणा आता कवर तिकडे थांबतात, तुमचे काँग्रेसवाले सुद्धा फार हुशार आहेत। कालपासून मीडियाला पट्टी पाहतो का तर विखे पाटलाला स्टार प्रचारक म्हणून त्याची नियुक्ती केली। म्हणजे स्टार प्रचारक करून घ्यायचा, उपयोग करून घ्यायचा, आपल्याला सत्ता मिळवून घ्यायची आणि त्यावेळेला सत्ता मिळाल्यानंतर मात्र विखे पाटलाला आपल्याला विश्वास नाही असा जाहीरपणे काँग्रेसवाले सांगण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करतात। म्हणून दादा मी सांगतो का मी सुद्धा राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, अपक्ष असेल, शिवसेना भाजप युती असेल, जवळजवळ माझा आता याडा पूर्ण सगळ्या पक्षाचा पूर्ण होत गेलाय।